टायमिंग सुद्धा सुंदर आहे. मी त्यांना पहिल्यांदा इथे ऐकलं आणि ते आमच्याच गावाचे आहेत, आमच्या म्हणजे जोड गावाचे आहेत, मोसचे. हे सुद्धा मला माहिती नव्हतं. रोहित डिजे आरपी साऊंड अँड सर्व्हिस फ्रॉम निंबोली मोस. चला जाऊया का आपण मैदानामध्ये. राज पाटील आलाय या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. आतिश मागे त्याच्या मागे आहे ॲज अ कॅप्टन आणि बॅटरच्या मागे आहे तो शुभम ज्युनियर उस्मान. फ्लाइंग स्लिप आहे, बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट कवर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लेग स्लिप तैनात आणि डीपमध्ये मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग. पहिला चेंडू मार्गस्थ राजचा हे झाडू शॉट. हा त्याचा पेटंट आहे मनुष्य सुतारचा. हा त्याचा पेटंट शॉट त्यांनी लगावला आणि पहिला चौकार प्राप्त केला मनुष्य सुतारच्या बॅटमधून. सुंदर चौकार. लोअर फुलटॉस दिला राज पाटीलने आणि मनासारखा चेंडू मिळाल्यानंतर मनुष्य सुद्धा अशा चेंडूला सोडत नसतो. एक स्वीपचा दर्जा असलेला फटका लगावला, चौकार प्राप्त केला. खूपच बाहेर निघाला, डी स्कूपचा प्रयत्न तिथे डाव्या हातामध्ये झेल पडला होता तरी सुद्धा तिथे झेल निसटला आणि चेंडू पाहता पाहता जातोय तो लॉंग स्टॉप रिझनच्या सीमारेषा. अजून एक चौकार. असलेला ज्याच्या नावाती 7 चेंडूंमध्ये 7 चौकारांचा विक्रम आहे, त्या विक्रमाला मागच्या आठवड्यामध्ये त्यांच्याच ग्राउंडमध्ये आपल्या मेहरन बाबगावच्या योगेश पाटीलने मोडीत काढलं होतं. 6 चौकार लागोपाठचे मारले ते. तो मनुष्य सुधार पाहतो आपण, ज्याची क्षमता दाखवत असताना कॅप्टन्सी सुरेख करतोय. चौबाजूला फटकेबाजी करण्यामध्ये माहीर आहे. लागोपाठचे 2 चौकार मारले. धावसंख्या 8 वरती. पुन्हा सामना करे राज पाटीलचा. बाहेर निघाला पुन्हा एकदा सफल होऊन स्वीप केलाय, पॅडल स्वीप. तिथे मात्र फिल्डर धावतोय, पळतोय. 2 फिल्डर पोहोचेपर्यंत 2 धावा मयूर दलवीच्या सोबतीला चांगल्या धावून पळून पूर्ण केल्या मॉरिशस सुतारने. 2 चौकार आणि ह्या डबलच्या साह्याने धावसंख्या गावदेवी स्पोर्ट्स नानकरची 10 वर. 1-0 ऑन द बोर्ड. एकही नुकसान नाहीये. चांगली सुरुवात मोरेश्वरच्या बॅटिंगच्या माध्यमातून. जेव्हा त्याचा कॉन्फिडन्स अगदी वाढतो, जेव्हा त्याचे चेंडू मिडल होतात, तेव्हा तो अगदी मोठमोठ्या इनिंग साकारतो. जो अगदी केंद्रीय चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा दावेदार होता, काही फरकाने कार हातातून निसटलीये, तो मॉरिशस सुतार आपण पाहतो या मैदानावरती. प्रेक्षकांनो आनंद घ्या त्याच्या बॅटिंगचा. आणि राज पाटील होते आक्रमण, लॉफ्ट केलाय, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. त्या ठिकाणी फिल्डर नाहीये. चेंडू प्रवेशद्वाराकडे जात असताना तिथे चेंडू अडवला गेलाय. 2 फिल्डर पोहोचले आणि पाहता पाहता मॉरिशस सुतारने 2 धावाही कंप्लीट केल्या. मस्त बॅटिंग. तिन्ही पण फटके आपण पाहिले की ऑन साईडला 4ही फटके. तसं पाहता एक विकेट किपरच्या डोक्यावरून त्यांनी स्कूपचा प्रयत्न केला होता, अगदी सुपला शॉटचा प्रयत्न केला होता. 2 चौकार 2 डबलच्या साह्याने धावसंख्या पाहतो आपण ती 12 वरती. एकही गडी बाद नाहीये. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात. टॉस जिंकला, फिल्डिंग घेतली आतिश मागेने. राज पाटील आलाय संघामध्ये, जो फिरकीचा जादूगार आहे. इथे अगदी शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकल्यानंतर रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता मनुष्य सुतारने. त्या ठिकाणी मिस्टर अक्षय पाटील आहे, कव्हरिंग करतोय. मिस्टर JP फ्रॉम धनेश कोकसे. अनेक वर्ष त्यांनी कॅप्टन्सी केली आहे. ह्या स्पर्धेमध्ये त्यांनी कॅप्टन्सी घेण्यास नकार दिला, कारण तो गौतम गंभीर ते नाराज होता आणि ती कॅप्टन्सी आतिश मागेला मिळाली. धावसंख्या 13 वर. गौतम गंभीरला कोणीच ओळखू शकत नाहीये. खूप टीका होत आहेत तरीसुद्धा त्याला अजून बाजूला काढलं जात नाही. कदाचित MS धोनी किंवा VH लक्ष्मण असतील पुढचे आपले कोच. स्पीडअप करा गेम. मयूर दलवी सामना करतोय, बॅकपुढे जाऊन कट केलाय, कव्हरच्या डोक्यावर जाता चेंडू वेगान जातोय, दान करत 1 to 4, 4 रन. प्रेक्षकांनो पहिल्या षटकामध्ये 3 चौकार 2 डबल 1 सिंगल.
बॅटिंगचा हाहाकार माजवलाय मयूर दळवीने. पहिल्या चेंडूमध्ये चौका, त्यानंतर आपण पाहिलं भुवनेश्वरने 5 चेंडूमध्ये त्याच्या बॅटिंगमधून तब्बल 13 धावा. एकूण धावसंख्या झाली ती पहिल्या षटकानंतर 18 की 17 धावा. आणि ती धार पाहायला मिळाली नाही आपल्या राज पाटील, जसं नाव आहे, जी त्याची धार आहे, जी त्याच्या बॉलिंगची क्षमता आहे, तो चांगले टर्न करतो, चांगले कटर टाकतो. फक्त या ठिकाणी अगदी सिम्प्लिसिटी त्याच्या बॉलिंगमध्ये पाहायला मिळाली. अगदी सहजतेने तो बॉलिंग करतो आणि त्याचा पुरेपूर समाचार घेत असताना मॉरिशस सुतार आणि मयूर दळवीच्या जोडीने तब्बल 17 धावा जोडल्यात पहिल्या षटकामध्ये. 17 धावाने सुरुवात केली आहे. ह्याच रेटनी धावसंख्या जर पुढे गेली तर किती होईल ती तुम्ही त्याचा अनुमान लावू शकता. कदाचित 55 ते 60 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवलंय मोरेश्वर आणि मयूर दळवीने. आणि करण पाटीलच्या हातामध्ये चेंडू. बॉलिंग मार्कवरती करण पाटील गांधारी एंडकडून. उर्ध विकेट जात असताना समोर आहे मोरेश्वर. पुन्हा एकदा शफल होऊन तिथे लॅप शॉटचा प्रयत्न होता. लेग स्लिपच्या डोक्यावर मारायचं होतं. बघा तो हाताने सुद्धा दर्शवतोय. कदाचित त्याला कैलासवासी भीमाबाई नामदेव पाटील स्टँडकडे चेंडूला पाठवायचं आहे. तिकडचे प्रेक्षक त्याचे पाठीराखे त्याला आवाज देतात की मोरेश्वर इकडे मार, इकडे मार. पण तो तिकडे कधी जाईल तो फटका ते बघायला मिळेल आपल्याला. करण पाटीलने इकडे पहिला चेंडू डॉट काढला. धावसंख्या 17. फुल टॉस इथे खाली ठेवलाय, खाली ठेवून ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. वेगाने तिथे फिल्डर येतोय. एका हाताने कव्हर केलं. तिथे एक वेगळा स्टान्स पाहायला मिळतोय या ठिकाणी फिल्डरचा राज पाटील त्या ठिकाणी, ज्याने पहिले षटक हाताळलं आणि त्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या. आता मात्र इथे एक धाव प्राप्त केली मोरेश्वर सुतारने. मोरेश्वर खेळतो 14 वरती. संघाची धावसंख्या 18 वर. मयूर ऑन 4. एकच चेंडूमध्ये त्याने चौकार लगावला होता. तगडा खेळाडू मयूर दळवी अगदी ओपनिंगला आलाय. ही जुन्या काळातली जोडी आहे त्यांची. ही जोडी गाजली होती. इथे समोर फोर्स केलाय. अगदी शॉर्ट ऑफ लेंथ होता. चेंडूला समोर अगदी टप्पा पडता असताना उचलला आणि समोर ड्राईव्ह केला होता. तितक्याच वेगाने फिल्डिंग सुद्धा झाली. एक धाव कंप्लीट केली मयूर दळवीने. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना टीम आई गावदे नानकर संघाची बिनबाद 19. सुरेख सुरुवात. काही जोखीम घेत नाहीयेत आणि त्यांना सुद्धा माहिती की महत्वाचा मुकाबला आहे. आपल्याला समजदारीने सावधगिरीने खेळावं लागेल. इथे दिल स्कोप, पल्लो ड्राइव, सुपला शॉट सक्सेसफुली हिटेड फ्रॉम मॉरिशस सुतार. व्हाट अ ब्युटिफुल बॅटिंग फ्रॉम मॉरिशस सुतार. 4 रन. डगलस मरेलियर नावाच्या झिम्बाब्वेच्या प्लेयरने या पहिल्यांदा अटेम्प्ट केला होता फटका आणि त्या फटक्याला आता टेनिस क्रिकेटमध्ये पसंतीचा फटका समजलं जातं. या ठिकाणी मॉरिशस सुद्धा तो लगावला. त्याच्या आधी दिलशान तिलकरत्ने दिल स्कूप नावाने ओळखत जायचा. आणि आता सुपला शॉट, पल्लू ड्राईव्ह. इथे पुन्हा एकदा लॅपचा प्रयत्न. तिथे झेल टिपलाय. वारंवार आपण तसेच फटके मारू शकत नाहीये. समोरचा गोलंदाज सुद्धा हुशार असतो. त्यांनी विकेट प्राप्त केली आणि पहिला धक्का लागतोय गावदे नानकर संघाला मोरेश्वरच्या रूपात. बघा हा रिप्ले. रिलीज ऑफ द डिलिव्हरी करण पाटील करतोय. काहीशी आपटी दिली होती आणि मोरेश्वरने तिथे पुन्हा दिलस्कूपचा प्रयत्न केला होता. आणि विनीत धुमाळ तिथे उंच पुरा खेळाडू आहे, ज्याने विकेट किपरच्या डोक्यावरून जात असताना उंच उडी घेतली, छलांग तिथे मारली आणि त्या चेंडूला एलिव्हेशन प्राप्त न झाल्यामुळे मस्त झेलमध्ये कन्वर्ट केलं आणि मॉरिशस सुतारचा अडसर इथे दूर केला. पहिला धक्का इथे प्राप्त केलाय. पहिलं ब्रेक तो प्राप्त केलाय गोलंदाज करण पाटीलने झेलच्या रूपामध्ये. नवीन बॅटर आलाय, तो जॉईंट होतोय मयूर दळवीला. संकेत दळवी ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये षटकार मारून अगदी सामना फिरवला होता. दडपण आलं होतं गावदे नानकरकडे, पण जोपर्यंत संकेत दळवी मैदानामध्ये होता तोपर्यंत नानकर संघाच्या आशा उंचावल्या होत्या आणि त्या आशा त्याने उंचावून विजयश्री खेचून आणली होती. तो संकेत दळवी आलाय. सामना करतोय करण पाटीलचा. हो, इथे मिस्तामिक स्ट्रोक आहे. विकेट कीपर ज्युनियर उस्मान झेल टिपलाय. फलंदाज संकेत दळवी 0 वरती बाद. बिग विकेट डाऊन.
ॲक्शन मस्त रिप्लेमध्ये पाहिलं आपण की लेग कटर होता. सुंदर चेंडू हाताला बघा, पुन्हा एकदा रिप्ले दाखवलं जाते. लेग कटर चेंडू इथे अगदी पेश केला करण पाटील आणि बॅटची कडा घेऊन कडेकडेने जात असताना, उंच भरात घेत असताना, लँड होत असताना ज्युनियर उस्मान शुभम शेलारने आपल्या सुरक्षित हाताच्या कवीमध्ये समाविष्ट केलं आणि तगडा फलंदाज बाद झाला शून्यावरती. अगदी शिकार झाला, शिकार पकडली या ठिकाणी करण पाटील. 2 धक्के दिले. एक उत्तेजनावर्धक सामना इथे बनण्याची दाट शक्यता बघा. जोपर्यंत विकेट मिळत होती तोपर्यंत अगदी आत्मविश्वास इथे गमावला होता, आत्मविश्वास वाढलाय. 23 धावसंख्या 2 गडी बाद, 2 षटकाची समाप्ती. 23 2 गडी बाद. मस्त बॉलिंग इथे साकार केली आणि संजीवनी प्राप्त करून दिली आपल्या संघासाठी. कोणतरी आला पाहिजे बघा. हे श्वान तिघे घेऊन आलेत, ही यांची एकजूट आहे बघा, की आपल्या तिघांची गरज आहे इकडे, आणि ते आले इथे. मात्र करण पाटीलनी 2 नव्हे तर 2 गडी बाद केले. मयूरच्या सोबतीला आता अक्षय थेट्टे आलाय, थेट निघून आलाय तो दगावटमधून. कधी कधी वन डाऊन येत असतो, कधी कधी अगदी संकट मोचकच्या माध्यमातून येत असतो. आता मात्र त्याला 4थ्या क्रमांकात येणं भाग पडले, त्याचं कारण की लागोपाठचे 2 विकेट प्राप्त झाले, पडले गेले. आणि जरा ही गेम जरा स्पीडअप करा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. बॅटर पण पटकन येत जा, बॉलिंग पटापट चेंज करा. नवीन षटकासाठी गोलंदाज क्रिश सज्ज झालाय, क्रिश पाटील इमर्जिंग स्टार. नेक्स्ट मॅचसाठी रिपोर्टिंग करा मकरंद स्पोर्ट मुठवल कॅप्टन आणि RD स्पोर्ट्स किरवली. बिग फाईट कमिंग सून. 23 धावा, 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू मार्गस्थ क्रिशच्या माध्यमातून. आणि इथे टर्न केलाय, लाऊड अपील केली आहे. तिथे आडव्या बॅटचा प्रयोग केलेला मयूर दळवीने. दोन्ही पंचावतीत दबाव टाकला जातोय. लाऊड अपील. अपील फेटाळतील का स्वीकारतील हाही प्रश्न. तिथे बराच दबाव पंचांवरती टाकण्यात आला. काय टर्न केला चेंडूला, मस्त पद्धतीने अँगल प्राप्त केलं. क्रिश शिकून आलाय, चांगले धडे गिरवतोय बघा. चेंडू मयूर दळवीच्या सारख्या तगडा खेळाडूला इथे मात्र पूर्णपणे चकमकीत केलं होतं. हा रिप्ले बघा, रिलीज करताना अगदी लेग ब्रेकचा प्रयत्न होता. ओ वाव, मस्त मस्त पद्धतीने बोटाचा वापर केला. पुन्हा आता बॅकफुटला जाऊन कटचा प्रयत्न, विकेट विकेट बीट होता. डायरेक्ट हिट तिथे विनीत धुमालचा तिथे नेम झाला नाहीये बघा. ते ऍक्शन बघा विनीत धुमालची. सांगतोय तो सांगतोय लोकांना की मी गोट्या खूप खेळलोय, पण नेम कसा हुकला हाही प्रश्न इथे. विनीत धुमाळ पुस्तकं कमी वाचलेत, खेळलाय जास्त. आमचा लाडका संघ आहे कुकसा, म्हणजे आमचं क्रिकेटचं माहेरघर. कॉमेंट्रीसाठी सुद्धा आम्हाला सर्वात जास्त तिथेच मागणी असते. धावसंख्या 24 वर, म्हणून प्रत्येक खेळाडू आमच्या मित्रासारखाच आहे, आमच्या लहान भावासारखा आहे. त्यामुळे आम्ही काहीच आमचं रिलीज करतो, प्रेशर रिलीज करतो, काही जोक निर्माण होतात. कोणीही सिरियसली घेऊ नका. बघा आता KP आलाय, JP आला आमच्यासमोर. अक्षय पाटील मिड ऑफला, अक्षय थेट्टे समोर आहे. आता फ्लाईट दिली आहे, मस्त चेंडू टॉस केला होता, तिथे रिव्हर्सचा पवित्रा घेतला लगेच अक्षय थेट्टेने. चेंडू थेट जात असताना डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मस्त मॅच बनते मित्रांनो. चांगला क्लायमॅक्स रंगतोय. ये अभी तो झाकी है पिक्चर ऑफ और बहुत कुछ होना बाकी है मॅच का. चांगली मॅच बनेल, चांगली टफ फाईट आहे, नेट टू नेट फाईट आहे. अक्षय थेट्टे आणि मयूर दळवीची जोडी इथे जमेल की नाही ते बघायचं. पण इथे सुंदर बॉलिंग करतोय हा नवनिर्माणित मिस्टर क्रिश पाटील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय, तिथे फिल्डर चेंडूच्या खाली पोहोचतोय. राज पाटील स्ट्रॉंग हँड, ज्याच्या हातातून झेल निसटणं म्हणजे वाघाच्या जबड्यातून शिकार निसटण्यासारखं आहे. फलंदाज बाल झेलच्या रूपात. दळवीचा विकेट क्रमांक 3 आणि अक्षय कोळी आलाय या सामन्यात सुद्धा. तुमच्यात राज पाटील आलाय, आमच्यात अक्षय कोळी आलाय. अतिशय विस्फोटक पिंच हिटर आहे अक्षय कोळी. 01 बघा, 1 नंबरची जर्सी ज्यांनी धारण केली आहे तो अक्षय कोळी. ऑन स्ट्राईक, धावसंख्या 25, 3 धक्के, 3 गडी बाद. मस्त बॉलिंग क्रिशने इथे निर्माण केली. 2 विकेट प्राप्त केल्या सेकंड ओव्हरमध्ये करण पाटीलने आणि या ठिकाणी 1 विकेट प्राप्त केली क्रिश पाटीलने. अगदी पक्षांचा वावर सुद्धा बघा आकाशामध्ये होत असताना
सामन्याकडे लक्ष दिले. इथे मात्र पाणूसे धर्मा पाटील साहेब सुद्धा सामन्याला पाहतायत. या षटकाराला पाहतील. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हँड ऑन आयसम. सिक्सर फ्रॉम द बॅट. आधीच उल्लेख केला की हा पिन चिटर आहे, विस्फोटक फलंदाज आहे. त्याची बॅट एकदा अगदी तळपाला लागली की तो पूर्णपणे तळपायाची आग मस्तकाला नेऊन ठेवत असतो आणि त्याने आग ओकली पहिल्याच फटक्यामध्ये. अक्षय कोहलीने अगदी तडाखेबंद षटकार मारलाय. धावसंख्या 31, 31 धाव फलकावती 3 गडी बाद. यावेळेला पुन्हा एकदा खेचून मारलाय, ठेचून मारलाय. चेंडू जातोय आकाशाला गवसी करत असताना झेल टिपला आतिश मागेच्या बाजूला राज पाटीलने. वेल टेकन. फलंदाज अक्षय कोहली बाद. तर मगाशी मी उल्लेख केला, मी जेव्हा इंटरव्ह्यू घेतला आतिश मागेचं तेव्हा विचारलं गेलं होतं की तुम्हाला ह्या परिसरात आल्यानंतर काय होतंय. त्याला सुद्धा प्रश्न पडला की सर नक्की काय होतंय कळत नाहीये. अरे राजा तुला इथे करायचं आहे. तेव्हा लोकांना कळलं की तू काय करू शकतो. आणि ती किमया इथे होत असताना तगड्या संघाला 4 खिंडार पाडलेत आतिश मागे आणि ब्रिगेडने. धावसंख्या 31 असताना ज्याने षटकार मारला लगेच त्याचा संयम तिथे हरवला आणि अक्षय कोहलीला सुद्धा इथे फसवलं. क्रिश नावाच्या बॉलरने झेल देण्यास भाग पाडलं आणि दुसरा झेल टिपला तो राज पाटीलने डीप झोनमध्ये मिड विकेटकडे. नवीन बॅटर आला अंकित दळवी मैदानामध्ये. हा सुद्धा घातक आहे. आणि विकेट पडल्यानंतर जास्त वेळ तुम्ही एकत्र येऊ नका. आम्हाला आयोजन समिती सांगते सूचना देण्यासाठी. ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय कारण आपल्याला वेळेचं भान असलं पाहिजे. पण इथे काहीसं भान गमावलं अक्षय कोहलीने. ज्यांनी थांबणं गरजेचं होतं त्याची विकेट त्यांनी इथे गमावली आणि मस्त ही विकेट प्राप्त केली झेलच्या रूपामध्ये. ती म्हणजे क्रिश पाटीलने. आणि चौथ्या षटकासाठी करण आलाय. नवीन दुसरा करण पाटीलच ना आपण. येस, दुसरा करण पाटील आलाय. धावसंख्या बघा इथे 31 वरती थांबली आहे. अगदी काहीसा रोख लगावला म्हणू शकतो पण तरी सुद्धा फायटिंग धावसंख्या आहे म्हणू शकतो आपण त्याचा विचार जर केला. कारण बॉलिंग लाईन आता स्ट्रॉंग झाली आहे. अक्षय कोहली आलाय म्हणजे अगदी चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप सुद्धा आहे आणि बॉलिंग लाईनअप सुद्धा स्ट्रॉंग आहे गावदेवी नानकरची. म्हणजे नानकर संघाला आता 40च्या खाली जर तुम्ही रोखलं तर मात्र चांगली फाईट देऊ शकतो धनेश कुकसे संघ. सन्माने आमचे आदरणीय पाणूसे धर्मा पाटील ज्यांना भिवंडीचे विजय मल्ल्या म्हटलं जातं असे आमचे लाडके व्यक्तिमत्व. त्यांचा नेहमी बिग शो असतो धनेश चेस नावाचा आणि तो नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्या भेटीस येणार आहे. पहिला चेंडू मार्गस्थ अक्षय थेट्टीचा झेल उडालाय आणि तिथे मात्र झेल टिपला लेग स्लिपला. सरप्राइझिंग 40च्या होलचा धक्का लागलाय. अक्षय थेट्टे बाद. मस्त मानस धुमाले झेल टिपला. काय सेलिब्रेशन बघा. अगदी तीक्ष्ण नजर, घारीसारखी नजर, डोळ्यामध्ये अंजन आणि तेल टाकून ते आता उतरलेत. जसं मी विचारलं होतं की अभ्यास केला पाहिजे. जेव्हा तुम्हाला ज्याच्यासोबत युद्ध लढायचं असतं तेव्हा तुम्ही समोरच्या प्रतिस्पर्ध्याचा अभ्यास जेव्हा करता तेव्हा तुम्हाला परिणाम वेगळा पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी पूर्णपणे आत्मविश्वास निर्माण झालाय आतिश मागे आणि टीममध्ये. टीम आता मागे नाही तर पुढे घेऊन चाललाय आतिश मागे आणि ब्रिगेड. मस्त इथे विकेटचं पतन. धक्का क्रमांक इथे 5वा लागलाय गावदे स्पोर्ट नानकरला. आणि बॅट झालेला फलंदाज बाद झालेला अक्षय थेटे परतलाय. नवीन बॅटर आलाय तो मिस्टर मनीष मैदानामध्ये. धावसंख्या स्थिर 31 वर. यालाच म्हणतात मित्रांनो की जेव्हा तुम्हाला समोरचा कमजोर समजत असेल त्यावेळेला तुम्ही तुमचं सामर्थ्य दाखवता आलं पाहिजे तुम्हाला. आणि तुम्ही ते सामर्थ्य ते दाखवायची हीच वेळ होती. तगड्या संघाला जेव्हा तुम्ही नमवता त्यावेळेला तुम्ही सुद्धा एक बलाढ्य संघ म्हणून निर्माण होत असता. ते निर्माण होण्यासाठी तुम्हाला इथे बलाढ्य कामगिरी करायची आहे. तशी होऊ लागले टीम धनेश कोकसेकडून. दूरचा चेंडू मार्गस्थ. वाव, फॅन्टॅस्टिक रिलीज ऑफ द डिलिव्हरी फ्रॉम करण पाटील. राऊंड द विकेट जातोय, अँगल प्राप्त करतोय. तिथे जागा नव्हती फटका बनवण्यासाठी बॅटरला. मनीष सुद्धा तिथे अगदी सरप्राईज झाला, अचंबित झाला की असं कसा चेंडू टर्न होऊ शकतो. कारण ही किमया करतोय मिस्टर गोलंदाज करण पाटील. ज्याने 2 चेंडू टाकले, गडी बाद केलाय, एकही धाव नाहीये. धावसंख्या स्थिर 31 वरती गावदे नानकरची. फ्लाईट दिलीये
त्याला फक्त ड्राईव्ह केलं, चेंडूच्या खाली घुसून ड्राईव्ह केलं, बॅटचा तिथे फ्लो छान होता आणि चेंडू अलगदपणे जात असताना राज पाटील तिथे कव्हर करतोय. त्याला सुद्धा माहिती आहे की इथे मात्र अंकितच स्ट्राईक ठेवणार. त्यांना स्वतःवरती विश्वास होता आणि तो विश्वास दाखवला. अंकित पाटीलने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. जो तगडा खेळाडू आहे, अगदी उशिरा आलाय, परंतु तो जेव्हा जर इथे त्याच्या लयमध्ये येईल तो हे येणारे 3 चेंडू फेकून देऊ शकतो बाहेर. धावसंख्या 32 वर. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मॅच विनर ची भूमिका पार पाडणारा अंकित दळवीला इथे आता थांबावं लागेल. वेलकम सुधीरजी, वेलकम जीवन दिघाडकर. इथे मात्र वेलकम किती धावा असतील? धावसंख्या 32 पाहतोय आपण. 3 चेंडूमध्ये 6 की 9 की 12 की 18 हाही प्रश्न प्रेक्षकाच्या मनामध्ये आला असेल, जे त्यांचे पाठीराख आहेत बघा. अनेक प्रेक्षक आधी बॅरेगेसला लटकलेत. संध्याकाळचं सत्र आहे, ऊन आता फार कमी झाले, पण तो मैदान तापलंय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण निमित्त आहे आई गावदेवी चषक बापगाव. चेंडू क्रमांक 4 सामना करेल अंकित दळवी. ओ सुरेख चेंडू ब्लॉक केलंय. अगदी थांबवलं अंकित दळवीला. हलक्या हाताने फक्त फ्लिक केलं. जोखीम घेतला 2 धावा करण्याचा आणि नॉस्टा केला. धोका आहे तिथे. फलंदाज बाद झालाय की नाही पंच दाखवत असताना. स्ट्राईक सोडली नाही असे सांगत असताना पंच नक्कीच आम्हाला दर्शवतील व्हॉट हॅपन ऑन द ग्राउंड देअर. एकच धाव मिळणार असं चित्र पाहायला मिळतं आणि स्ट्राईक मिळत नाहीये तिथे अंकितला आणि मनीषला स्ट्राईकला राहावं लागेल. बघा हे रिप्ले मस्त वेगाने फास्टर क्विकर फिल्डिंग केली आणि शुभमने तिथे मस्त कलेक्ट केलं. जो विकेट किपर आहे शुभम शेलार, ज्याला आम्ही जुनियर उस्मान नाव ठेवलंय. धावसंख्या इथे 1 ने पुढे जात असं नयन मला सांगतायत. 33 वर 33. 5 गडी बाद. 2 चेंडू शिल्लक आहेत इनिंगचे. मस्त मॅच बनते. चांगली इनिंग इथे थांबवली म्हणू शकतो. धावसंख्या थांबवल्या. जी क्षमता आहे गावदेवी नानकरची, त्या क्षमतेला पूर्णपणे या ठिकाणी रोख लगावलाय या धनेश संघाने म्हणू शकतो आपण. वारंवार धनेश चषकाचं नाव येतं कारण स्पर्धा इतकी भारी असते. त्या स्पर्धेकडे सर्वांचं लक्ष नेहमीच असतं आणि ते शोमॅन असतात आमचे लाडके पांडुसेठ धर्मा पाटील. सोबतीला विश्वास सेज पाटील असतात त्या शोमध्ये, शो निर्माण करण्यामध्ये. इथे मात्र ह्या शोला निर्माण केल्या आमच्या बापदेवकरांनी, आई गावदेवी स्पोर्ट्सने. हा शो आहे ग्रामीण क्रिकेटचा. इथे पुन्हा एकदा फ्लाइंग डिलिव्हरी. विकेट किपरच्या हातामध्ये सरळ चेंडू अगदी टर्न होऊन जातोय. गोलंदाज करण पाटीलची किमिया पाहतो आपण. किमिया करतोय या मैदानामध्ये. रिलीज बघा, हा रिप्ले बघा. अगदी पुन्हा त्या चेंडू आतमध्ये वळला. इन स्विंगर ऑफ कटर. यस नयन मला बरोबर सांगतो, ऑफ कटर सर म्हणजे इन स्विंगर आहे. नयनला सुद्धा किती ज्ञान आहे, तरी तो स्कोरिंग करतोय बघा. कारण तो सर्व ज्ञान इथे दाखवत असताना आयोजकाची भूमिका पार पाडतोय. चेंडू शिल्लक शेवटचा. धावसंख्या 33. बॅकफुटला गेला तिथे स्क्वेअर कट. फिल्डर त्या ठिकाणी टप्प्याने कलेक्ट करतोय. फेकी होईपर्यंत सिंगल मनीषने घेतली आहे आणि सिंगलची समाधान मानून धावसंख्या थांबली आहे. गावदेवी स्पोर्ट नानकची 34 वरती. 35 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी ठेवलंय धनेश इलन कुकसे संघापुढे हा सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडूंमध्ये 2 कॅप्टन आलेत. चला टॉस करूया आपण. प्रेक्षक नवीन सामना, दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. मकरंद स्पोर्ट्स मुठवळ विरुद्ध RD स्पोर्ट्स किरवली. सन्माननीय भंडारी दादा या आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करू इच्छितो. या आपण 2 कॅप्टन आलेले आहेत आपल्या टॉस बॉक्समध्ये. अजितजी पाटील सुद्धा आपल्या व्यासपीठावरती आहेत. 4 ना 3 का 3 ओव्हरची मॅच असेल. सुधीर आणि जीवन टॉस करतात. भंडारी दादा. हेड कॉल फ्रॉम सुधीर. टेल आलाय. जीवनने टॉस जिंकलाय. धन्यवाद. आपण बसा. जीवन टॉस जिंकलाय, काय निर्णय घेतोयस? बॅटिंग. काय 2 सामने जिंकले, कसं वाटलं की अजून चांगलं खेळलं पाहिजे? हो नक्कीच. बॅटिंग करणार म्हणजे टार्गेट सेट करायचं की नॅचरली खेळायची इच्छा आहे? टार्गेट सेट करू. समोरच्या संघाविरुद्ध ह्या हंगामध्ये काय फाईट होऊन काय निर्णय झालाय? नाही झाली फाईट. नाही झालं. एकमेकांना विचारता तुम्ही. सुधीर तुझं काय म्हणणं, फाईट झाली अंगामध्ये? झालेली होती की सोनाल्याच्या ग्राउंडवर. काय रिझल्ट होता? आम्ही जिंकलो होतो. ओके, मग आता एक दबाव असेल कारण ती विजयसी तुम्हाला कायम ठेवायला लागेल. बॉलिंग करायचे किती पण रोखायचा प्रयत्न असेल. 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. तुझ्या संघात काय बदल करू इच्छितो? नाही तेच आहेत ते. कशी वाटते स्पर्धा बापगावची आई गावदेवी चषक? स्पर्धाच खूप छान आहे आणि इथे खेळायला जाम मजा येतं.
आणि प्रेक्षकांचा काय तुम्हाला सपोर्ट मिळतो? प्रेक्षक इथे सर्वात जास्त असतात आपल्या परिसरामध्ये. हो सर्वात जास्त इथंच प्रेक्षक असतात. येस, तर हे होते सुधीर आणि हा होता जीवन दिगाडकर, RD स्पोर्ट किरवीचा कॅप्टन. त्यांनी इथे टॉस जिंकून निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा आणि फिल्डिंगसाठी निमंत्रित केले मकरंद स्पोर्ट मुठवालला. पुढचा सामना असेल. धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 3 ओव्हरचा मुकाबला. जीवन ऑलरेडी सांगितले तुम्हाला. अनेक अनेक धन्यवाद मनोज कारवे सर. तर सामना अनिश्चित म्हणता येत नाही की मोठा कुठला आहे छोटा कुठला आहे. अपेक्षा होत्या की नानकट टीम एक चांगली बॅटिंग करेल, पण दरम्यान सर मयूरजी पाटील आणि हार्दिकजी पाटील दोन्ही बंधुराज आलेले आहेत. A1 जोडी. त्यांच्या माध्यमातून आम्हाला बक्षीसच लाभल्यात. स्पॉन्सर आहेत ते. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॉसमॅन आणि बेस्ट बॉलरसाठी त्यांनी आम्हाला ट्रॉफीज दिलेत. असे मयूरजी पाटील आणि हार्दिक पाटील. आपण आपलं स्वागत करतोय आणि स्वागत करतोय कॉमेडी बॉक्समध्ये पॉवरफुल समालोचक सुनील पवार. धन्यवाद. तर वळूया आपण सामन्याकडे. सामना एक जबरदस्त पाहायला मिळेल की नाही, पण कौतुक करावं लागेल इथं मात्र निश्चित धनेश 11 टीमच्या प्रत्येक बॉलरचं ज्या प्रकारे बॉलिंग अटॅक पाहिला, पण अपेक्षा खूप होत्या की नानकर संघ इन फॉर्मला आहे. प्रतिस्पर्धी टीमच्या कॅप्टनने सुद्धा त्या टीमची तारीफ केली होती, पण आतिश मागे यांनी सांगितले की आमच्या टीममध्ये 2 परिवर्तन आहेत. दोन्ही चांगले बॉलर आले परतीत संघात आणि काय धमाकेदार बॉलिंग अटॅक. खास शेवटचे षटक ज्या बॉलरनी हाताळलं करण, वा भाई वा, मन जिंकले. हाणामारीचे षटक 3 धावा, एक बहुमूल्य विकेट प्राप्त केला आणि इथून मात्र तुम्हाला 35 धावाचं आव्हान आहे. इथून खेळी कशी करायची ते टीमच्या कॅप्टनला माहीत आहे की हा एक सुवर्ण संधी आहे एक बल्याट टीमच्या विरुद्ध हा सामना जिंकण्यासाठी. सामन्याला सुरुवात करूया आपण. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये सामना एक रंगतदार पाहायला मिळेल की नाही. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जोडल्या गेल्या सर्व क्रिकेट प्रेमीचं मनपूर्वक असा स्वागत आहे. मी या सुनील पवार आणि माझे सहकारी समालोचक मनोज कारवे सरांच्या माध्यमातून निश्चित आपलं या शेवटच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पॅक क्राऊड इथं निश्चित क्रिकेट रसिकाची संख्या जास्त असते सातत्याने मी पाहतोय, आणि शनिवार आणि रविवारला तर मात्र पॅक क्राऊड असतोय नेहमीच. विचार जर केला आपण, ठीक आमच्या समोर बापगाव देवरुंग क्रिकेटचे खूप जाणकार दर्शक पाहतोय आपण. ठीक आहे, पाठीमागं खाडीच्या नंतर कल्याण नगरीला सुरुवात होते. तर चावया पहिला षटक टाकण्यासाठी अक्षय थेटे, ग्रेट ऑलराऊंडर. पहिला चेंडू फाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न, धोका निर्माण झालाय. निशाणा जर लागला असता तर कवचित प्रतीचा प्रवास करावा लागला असता, पण तसं काही घडलं नाहीये. पहिल्या चेंडूवर खातं उघडतोय बॅटर राज. चांगला ऑलराऊंडर धनेश 11 कोकशा टीमचं एक मौल्यवान खेळाडू. पहिल्या सामन्यामध्ये त्याची उणीव भासली नाही, पण या सामन्यात त्याची उणीव भासणार होती, पण स्वतः हजर राहिले. ग्रेट ऑलराऊंडर या टीमचा. यावेळेस पाहता लॉफ्टेड फटका, वा भाई वा, कडक आहे केडी के, कडक 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 दमदार तुफानी षटकार. ते वारा तिची फटका मारा, हवेचा वेग त्या दिशेकडे, काय सुपर शॉट. अजून एक धमाका करायचा होता, पण अक्षय थेटे माहिती आहे वापरी कशा प्रकारे करतोय. जबरदस्त इटका जेव्हा पत्तरशेदी षटकार मारू शकतोय तर मी दांडी गुल करू शकतोय, अक्षय थेटेंनी सांगितलंय. नवीन बॅटर क्रमांक 3 वर निमित्त सातत्याने या खेळाडूला आपण धनेश कोक्षे टीमच्या माध्यमातून बॅटिंग करताना पाहतोय. प्रेम पाटील, लिटिल मास्टर ऑफ कोक्षे गावाचा हा एक बहारदार क्रमांक 3चा बॅटर. खेळपट्टीवर एक झकास फटका, थेटेच्या चेंडूला थेट भिरकावलं होतं काऊ कॉर्नरच्या वरतून, एक मेगा षटकार. आणि त्यानंतर काय वापशी, काय उत्तर दिलंय त्या चेंडूवर, कुठल्या प्रकारे उत्तर नव्हतं. बॅटर टीमचा कॅप्टन धनेश कोक्षे टीमचा ज्या प्रकारे बाद झाला तो म्हणजे अति जोड उत्तर नव्हतं त्या चेंडूचा. या पुढे येऊन हा फटका टर्न केले स्क्वेअरलेकडे शेतशक्त येणार आहे.
चांगलं क्षेत्ररक्षण एकाच ॲक्शन चेंडूला थ्रो करतोय त्यापूर्वी मात्र एक सिंगल प्रेम कंप्लीट करतोय. आल्या पावली खातं वगळतोय. टीमची धावसंख्या एक बाद पुढे सरकतोय ती 8. 35 धावाचं आव्हान आहे. पॉवर प्लेचे षटक अक्षय थेटे हाताळतोय. ग्रेट ऑलराऊंडर मोठं नाव या खेळाडूचं पाहतोय आपण. चांगला चेंडू परत काय घडले पाहिजे गेली चेंडू कुठं ब्रश झालं पण धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. राजला माहिती आहे की हा षटक अक्षयचा आहे. सावधगिरी बाळगून फटका खेळावा लागेल कारण की एक धक्का मोठा बसलाय. षटकार खेचल्यानंतर आतिश मागे वापस आले डगआउटमध्ये आणि एक जबाबदारी घेऊन बॅटिंग करणं गरजेचे या जोडीला. दुसऱ्या चेंडू षटकार पण काय कमबॅक केले. ग्रेट खेळाडू कशाला म्हणतात हे दाखवताना. चांगला चेंडू टपापला थोडासा खाली राहतोय. विकेट किपर सुद्धा चांगली भूमिका इथं मात्र बजावताना पाहतोय. अशा प्रकारे षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता म्हणेन की नयन कमबॅक करून दिले. पहिल्या 2 चेंडू जर विचार करताना मात्र सुपर हिट बॉलिंग अक्षयची. 35 आव्हान आता मात्र समीकरण जर पाहिलं पण 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी जर विचार केला आपण 27 धावीची आवश्यकता आहे. सामना संपला नाहीये. हा षटक सुद्धा एक अतिशय चांगला ऑलराऊंडर घेऊन येतोय हे पाहू शकता. दूर असं बिल्डिंगवर आमचे क्रिकेट प्रेमी या सामन्याचा आनंद घेताना. एवढं सांगेल ऊपर से दुनिया बहुत ही मिठी दिखती है. यासाठी सांभाळून बसा मित्रांनो आपण. दूर असं त्या बिल्डिंगवर नहीं हकीकत में ऊपर से दुनिया बहुत प्यारी नजर आती है नीचे वाले को. पण जेव्हा खाली येतो ना दुनिया दिसत नाही आपल्याला. त्यासाठी सावधगिरी बाळगा मित्रांनो. कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून तेजस म्हात्रे, तेजस भोईर अँड ऑल टेक्निकल टीम कॅमेरावर खूप छान आहे. गुड जॉब. जाऊया आता मात्र सामन्याकडे. चला वेळ आपल्याजवळ कमी आहे त्यासाठी आपण पुढचे सामने 3 षटकाचे ठेवलेले आहेत आणि एवढी मोठी टुर्नामेंट 3 षटके सामने योग्य वाटत नाही. त्यासाठी तुम्हीच सहकार्य करणं गरजेचं आहे. नवीन बॅटर्स ड्रिंक टॉली होती फक्त बॅट चेंज केली आणि आता मात्र स्ट्राईकला असेल बॅटर प्रेम, अक्षय कोहली ग्रेट ऑलराऊंडर. उल्लेख केला की काही थोडक्यासाठी मालिकेचा पुरस्कार या खेळाडूंनी गमावला पण तुम्हाला शुभेच्छा की पुढच्या मेगा इव्हेंटमध्ये तुझी कामगिरी अतिशय उच्च कोटीची व्हायला पाहिजेत. पहिला चेंडू आणि दांडी 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 गुल 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 धक्का बटलाय तो अजून एक दुसरा. काय चेंडूच्या हाताने रिप्लेमध्ये पाहूया आपण. परफेक्ट चेंडू फेकला होता. ओ परफेक्ट यॉर्कर कुठलंही उत्तर नव्हतं. पाहतोय आपण सरळ यष्ट्या उडून गेला हा चेंडू. धक्का बटलाय तो दुसरा. धावसंख्या ती 8. पहिल्या 2 चेंडूवर 7. त्यानंतर मात्र काय कमालीची बॉलिंग पाहतोय पण आता मात्र गावदी स्पोर्ट नांदगड टीमच्या माध्यमातून जवळपास यूट्यूबला अजून किती प्रेक्षक जोडले गेलेत आमचे ऑपरेटर आम्हाला निश्चित माहिती देताना पाहतोय आपण. जेव्हा नांदगड संघ सुद्धा एक लोकप्रिय संघ आहे टेनिस क्रिकेट एक गाव क्रिकेटमध्ये 273 क्रिकेट प्रेमी या सामन्याचा आनंद घेतात. त्याचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. वेलकम. आपलं पण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे कारण की क्रिकेट प्रेमी विना क्रिकेट अधूर आहे. नवीन बॅटर आता क्रमांक 4 वर शुभम. चांगला बॅटर चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. सामना कठीण होत चाललाय. आता मात्र पाहतोय आपण धनेश कोकशे टीमसाठी कमबॅक करून दिले. इथे मात्र गोलंदाज ज्या प्रकारे एक परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकला होता आणि विकेट प्राप्त केला होता एक चांगलं. पहिल्या षटकामध्ये अक्षय थेटेनी षटकार दिल्यानंतर मात्र थेट दांडी गुल केली होती आतिश मागे यांची. क्षेत्ररक्षण तोच कुठलंही परिवर्तन नाही. पॉईंटला कुठलंही क्षेत्ररक्षक नाही आहे. खाली एरिया पॉईंटचा. ओ ऑफ ड्राईव्ह पाहतोय. प्लेसमेंट ठीक नाही आहे. ठीक आमच्या समोर चेंडू येतोय त्या दरम्यान मात्र एक सिंगल एक धावीनी मात्र दबाव वाढत जाईल बॅटरवर. कमालीचा षटक हाताळताना पहिल्या चेंडूवर विकेट त्यानंतर मात्र सिंगल. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 9. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 35 धावाचा आव्हानाचा पाठलाग करताना धनेश कोकशे संघ एक नामवंत संघ म्हणून ओळख आहे. अक्षय कोहली खूप मोठं नाव नावाप्रमाणे कामगिरी करताना पाहतोय.
यावेळेस पाहता डाऊन द ग्राउंड फटका पाहतोय हवेत आहे झेल इथं मात्र सुटणार नाही. अप्रतिम झेल अजून एका बॅटरची होते खेळी संपुष्टात. भिवंडीमध्ये एक असा बॅटर आहे कारवेसर जर पहिला आपण एक गाव एक गटाच्या माध्यमातून जर ऑल इंडिया ओपनमध्ये सुद्धा ज्या प्रकारे सामन्याची परिस्थिती असते त्या प्रकारे बॅटिंग करणारा वनली वन एकच बॅटर भिवंडीमध्ये भावेश पवार. परिस्थिती कशी हाताळायची, कुठल्या चेंडूवर डबल सिंगल कन्व्हर्ट करायचं आहे आणि त्या प्रकारे तो बॅटिंग करतोय. त्यानंतर वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील सुद्धा त्या लिस्टमध्ये सुमार आहे. हे खेळाडू परिपक्व आहेत. छोटीशी धावसंख्या आहे, तुम्हाला षटकार प्रत्येक चेंडू येणार नाही, त्यासाठी चांगल्या चेंडूला सन्मान देणं, गॅपमध्ये खेळून डबल सिंगलमध्ये कन्व्हर्ट करणं, खराब चेंडूचा समाचार घेणं. वाईड यॉर्कर चेंडू अप्रतिम, वा भाई वा. हाय क्वालिटीची बॉलिंग कशाला म्हणतात हे दाखवताना अक्षय कोळी ग्रेट बॉलिंग, सुपर सुपर बॉलिंग. या षटकामध्ये पहिला आतापर्यंत त्यांनी 2 विकेट प्राप्त केले 4 चेंडूवर, फक्त 1 धाव खर्च करतोय. पूर्णपणे सामना आता मात्र गावदीसपूर नानकट टीमकडे झुकताना एक संधी होती ती पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर षटकार. 2 चेंडूवर 7 आल्या, राहिल्या होत्या फक्त त्या 28. तिथून मात्र निश्चित वापसी करताना नानकट टीमचे बॉलर. अजून एक चांगला चेंडू त्या लेंथ लाईनवर अप्रतिम, वाह सुपर षटक अक्षय कोळीच्या माध्यमातून हाताळताना. समीकरण जर इनिंग चालू होण्याच्या पहिले पाहिला 24मध्ये 35ची आवश्यकता होती, जवळपास 9 धावेचा अंतर होता. त्यानंतर आता मात्र प्रेशर दबाव वाढत चाललंय धनेश 11 कोक्षे टीमवर. विकेट सिंगल विकेट निर्धाव निर्धाव हे विश्लेषण या षटकातलं पत्ता आपण. अक्षय कोळी ग्रेट बॉलर. राईट आर्म द विकेट अक्षय. परत एकदा चांगला चेंडू टर्न केलं, यावेळेस पात्र पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतानाच पंपलिंग पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या या बॉल वरती आल्या 2 रन्स. तर 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतोय धावफलकावर 11 येणारे. इथून मात्र पाहतोय आपण 12 चेंडू आणि या सामना जिंकण्यासाठी अजून बनवायला लागेल 24 धावा 12 चेंडू असं समीकरण राहिले ते धनेश 11 कोक्षे टीमसाठी. छोटासा ब्रेक का जाऊया डीजे कडे, ऐकूया आपण मधुर संगीत. तर समीकरण सोपं होतं, आता मात्र कठीण बनलंय. येणारे 2 षटकामध्ये 24 धावेची आवश्यकता, जी सरासरी 9च्या खाली होती ती सरासरी आता मात्र 2 षटकानंतर 12 पर्यंत पोहोचलेली आहे. आणि 12ची सरासरी सुद्धा एवढी मोठी नाही आहे. एखादा षटकार आला, डबल सिंगल कन्व्हर्ट केले तर मात्र सहज पार करू शकतात. अजून खेळपट्टीवर जर पाहिलं आपण शुभम आणि विनीत ही जोडी खेळपट्टीवर आहे. चमत्कारिक बॅटिंग पाहायला मिळेल काय? 30 षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना शुभम जाधव समोर बॅटर पण सुद्धा पाहतो की आपण शुभम शेलार ही जोडी आहे. यास पात्रा फटका उंच उंच उंच, वा 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 वा, निघून गेलाय चेंडू, मोक्याच्या क्षणी षटकार. कार्यसर म्हणतात ना, जेव्हा 2 मोठे संघ असतात ना, प्रत्येक चेंडूवर सामना फिरतोय. एका चेंडूवर सामना या टीमकडे तर दुसऱ्या चेंडूवर त्या टीमकडे. पहिल्या चेंडूवर काय चांगलं स्वागत केलंय शुभम शेलार यांनी शुभम जाधव या बॉलरच्या विरुद्ध. हल्ला बोल
आता मात्र समीकरण 11 चेंडू आणि इथून मात्र मला वाटतं की 19 धावीची आवश्यकता असेल. 18 धावीची आवश्यकता. बॅटची कट टिट फॉर टॅट. षटकार ठोकला मी बात करतोय हेच सांगतोय बॉलर. मध्ये शॉर्ट पिच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची मोठी कड विकेट किपरच्या हातामध्ये जल्लोष करताना आणि परत एकदा या चेंडूवर मात्र पलटवार करताना गावदीसपूर नानकर टीमचा हा बॉलर शुभम जाधवचा अतिशय चांगला चेंडू होता पाहतोय आपण. हुक करण्याचा प्रयत्न टॉप एज विकेट किपरच्या हातामध्ये जल्लोष पाहायला मिळालं आणि नवीन बॅटर खेळपट्टीकडे येताना मात्र पाहतोय आता मांडास सामना जिंकण्यासाठी अजून इथून जर विचार केला आपण 10 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 धावीची आवश्यकता आहे. 10-18चं समीकरण अजून मोठं आव्हान नाही आहे, पण हे आव्हान जर मोठं करेल तर बॅटर आपल्या चुकीमुळेच मोठं आव्हान करेल. 10 चेंडूमधून 2 मोठे फटके जर मारले तर सामना जिंकू शकतो कोकचे संघ. एखादा जर विकेट इथं मात्र या क्षणी प्राप्त केला आहे शुभम जाधव या बॉलरनी तर पूर्णपणे दबाव बनला जाईल धनेश येलून कोकचे टीम समोर. एकूण चेंडू आणि बॅटमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. कोण जिंकेल कोण हारेल भाकीत करणं योग्य ठरणार नाही. शेवटी मात्र दो जिता वही सिकंदर. सज्ज होतोय गोलंदाज. याच पात्रा पुलचा फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथं मात्र ज्या चेंडूसाठी ठेवण्यात आलं तोच क्षेत्ररक्षक येतोय फील करतोय. फक्त आणि फक्त एका सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना एका धावेने टीमची धावसंख्या पुढे सरते ती 18. सामना जिंकण्यासाठी अजून जर विचार केला 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून 17 धावीची आवश्यकता आहे. 9-17चं समीकरण. 17 धावा 9 चेंडू. गोलंदाज शुभम जाधव पहिल्या चेंडूवर षटकार कमबॅक केलंय खूप छान. विनीत खेळपट्टीवर आहे. आतापर्यंत जर पाहिलं आपण 3 चेंडूमध्ये 2 या धावसंख्येवर धीमी बॅटिंग करतोय. हा चेंडू मात्र लेंथ चेक करतील पंच पाहतोय. दोन्ही समांतर रेषेत अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त चेंडू मिळाले. इथं मात्र धनेश 11 कोक्ष या टीमला जबरदस्त सामना पाहतोय आपण दोन चांगल्या टीम मध्ये. आई गावदेव चषक 2025चा देखणा आणि अद्भुत आयोजन पाहतोय आपण. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगावच्या या मैदानावरून यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण. रेटामरता विकेट. पुढचा चेंडू याच पात्र हा फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड अतिशय वेगात चेंडू मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थ्रो खूप चांगलं. एकच सिंगल. एक धावेने मात्र दबाव वाढत जाईल बॅटरवर. चेंडू कमी होत चालले धावा जास्त. इथून मात्र चेंडू शिल्लक आहे ते 8. सामना जिंकण्यासाठी अजून 15 धावीची आवश्यकता. एक मोठा फटका वाफी करून देईल टीम कोक्षेला. याच पात्रा बॅटची मोठी कट गली क्षेत्राकडे चेंडू जातोय आणि फक्त प्रत्येक सिंगल. सामना शेवटच्या षटकापर्यंत रोमर्षक परिस्थितीमध्ये घेऊन जाईल बॅटर. येणारे 7 चेंडूचा खेळ बाकी. सामना जिंकण्यासाठी 14 धावीची आवश्यकता आहे. सात चेंडू 14. स्कोरिंग मध्ये कुठली चूक नाही आहे दादा. यस यस. चला आपण वेळ कमी खर्च करायचा आहे. एक अतिरिक्त चेंडू वाईट टाकला होता. चला वेळ कमी घ्या आपण कारण की यानंतर 2 सामने कव्हरेज करायचे आहेत. त्यासाठी आपण पुढचे 2 सामने 3 षटकाचे खेळ होत आहेत. शुभम जाधव चांगला षटक हाताळताना कमबॅक वापशी खूप चांगली केली. पहिल्या चेंडूवर षटकार असं वाटलं होतं की आता मात्र 6 जरी आले तर 12ची भरपारी होईल, पण त्यानंतर मात्र काय कमबॅक केलंय. प्रत्येक बॉलरनी टिचून मारा केलाय. खेळण्यासाठी बॅटर सज्ज होतोय. आता मात्र विनीत लाईक या चेंडूवर मात्र मोठा फटका खेळणं गरजेचं राहील. याच पात्रा फटका हवेत आहे. हे घडणारच होतं. प्रेशर बॅटरवर होतं आणि इथं मात्र पाहतो की खेळ ड्रॉप केलंय आणि त्यापूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय आपण. तीन षटकाची समाप्ती नयन आपण पाहतोय. आता मात्र 6 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 12 धावीची आवश्यकता आहे. 12 धावा 6 चेंडू 12 धावा
असं समीकरण रिंग टोल मैदानाच्या आतमध्ये यू गए और यू आए जब तक सुनिए मधुर संगीत. वाह वाह भाई वाह. टेनिस क्रिकेट भिवंडीमध्ये प्रत्येक गावात एक एक मिथुन चक्रवर्ती असतोय. हे आला इथं मात्र मिथुन चक्रवर्ती खूप छान डान्स जेव्हा वाजेल तेव्हा पण डान्स करायचे. ओके कोबरा डान्सर आहेत आमचे ते. चला विनंती आहे की टीम मीटिंग कमी घ्या. निश्चित नानकर संघ आपण सहकार्य करायचं आहे. कुठलाही बी संघ जिंकला तर त्या टीमला मात्र आजच्या दिवसाचा शेवटचा सामना खेळायचा आहे. त्यासाठी आपण वेळेचं बांध ठेवायचं आहे. खूप मोठी चर्चा पाहतोय आपण. आमचे पंचसुद्धा त्यांना वॉर्निंग देत आहेत. चला अक्षय दादा आपण वेळ जास्त घेऊ नका. परत एकदा पाहतोय आपण बाळाराम मेहर 7 स्टार ग्रुपचे एक स्टार त्याच्यातून पाहतोय आपण मेंबर आहेत आणि खूप मोठं प्रेम सातत्याने आमच्यावर असते दादांचं. मेहर 11चे सर्वेसर्वा आणि एक चांगलं व्यक्तिमत्व दादांचं. 6 चेंडू 12चं समीकरण. सामना रंगात आलंय. रोमांचक स्थितीमध्ये कोण जिंकेल हृदयाचे ठोके वाढवणारा सामना पाहतोय. निश्चित नानकर गावामध्ये पाठीराखे यूट्यूबवर किंवा टी व्हीला लावून हा मॅच बघत असेल तर कुक्षे गावामध्ये निश्चित सर्व आपल्या आई बहिणी लहान मुलंसुद्धा आपल्या गावाच्या पुराचा खेळ बघण्यासाठी टी व्हीवर असतात आणि हेच खास आकर्षण आहे टेनिस क्रिकेट भिवंडीचं. 40+ संघटना 4 आहेत. जेव्हा मॅचेस असतात बाप लेकरं भाऊ एकाच टीममधून खेळतात. हे वैशिष्ट्य आहे. एवढा लोकप्रिय क्रिकेट बनला कुठून? भिवंडीमधून टेनिस क्रिकेट. तर वळूया सामन्याकडे. 6 मध्ये 12. पहिल्या चेंडूवर धमाका. वाह वाह वाह. ओ माय गॉड. टावरिंग आला हा बेमिशाल लाजवाब षटकार. फटक्यानी समीकरण अतिशय सोपं झालंय कुक्षे टीमचं. 5 चेंडू आणि इथून मात्र 6 धावेची आवश्यकता. पहिल्या चेंडूवर काय अप्रतिम. रिप्लेमध्ये पाहूया आपण ज्या प्रकारे फटका खेळला होता. वा भाई वा. सुपर शॉट ऑफ मॅच म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ते पण जेव्हा 6 मध्ये 12 लागतात. पहिल्या चेंडूवर धमाका पाहिला आपण. षटकार. 5 चेंडू 6 असं समीकरण. गोलंदाज पाहतोय आपण संकेत. याच्या पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय. मानसच्या बॅटमधून निघणारा हा दमदार तुफानी षटकार. गोलंदाज सज्ज होताना राऊंड द विकेट मारा करतोय यावेळी समोर मानस. यावेळेस पाहता पोर्शिंग फटका सुरेख आहे अप्रतिम आहे आणि हा विजयी चला 15 मिनिटाच्या आतमध्ये हे 3 षटक होणं गरजेचं आहे. 2 षटकासाठी फक्त 10 मिनिटं. त्याच्यानंतर तुम्हाला पेनल्टी केले जर 12-13 मिनिटं घेतले तर सामनावीर काढणं कठीण आहे. कारण की पाहतोय आपण 4 षटकामध्ये 35-34 थांबवलं गेलं. त्यानंतर मात्र बॅटिंगमध्ये मानसने अतिशय चांगली बॅटिंग केली. 2 षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. पण त्यापूर्वी मात्र ज्यांनी तिकट मारा केलाय धनेश 11 कुक्षे टीमचा सामनावीर ठरलाय. ज्यांनी दुसरं षटक हाताळलेलं आहे तो करण पाटील आपण यायचे. दुसरं षटक ज्यांनी हाताळलं करण पाटील आपण यायचंय. तर सामनावीर खऱ्या अर्थाने जर पाहिलं आपण निश्चित 2 धावे झाले होते.
कारण की या 24मध्ये 34 धावा आणि 35चं टार्गेट होतं. त्यासाठी मुख्य कारण पाहतोय आपण. यस, हे डिलिगेट करू शकतो कारण की आम्ही जे आहे ते देणार आणि हे ओळखलं आहे आम्ही. यस, डिलिगेट करणार आहेत. पाहतोय आपण करण पाटील, आपण या, आपण देऊया मॅडमचा पुरस्कार. मेयर 11चे सर्व यस आमचे दादा. मॅडम द्या ना. बाळाराम मेयर साहेब यांच्या शुभ हस्ते निश्चित आपण देऊया मॅडम मॅच. आणि मानस आपण यायचं आहे. यस मानस यायचं आहे कारण की दबावाच्या क्षणी आपण चला लगेच बॅटर पाठवायचे आहेत. ओके, खूप खूप धन्यवाद. नो कमेंट.